आणि आता पुढची बातमी, पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमानंतर काँग्रेस आणि भाजपमधला संघर्ष पेटलाय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगचा काँग्रेसचा डाव आहे, असा गंभीर आरोप भाजपने केलाय। राजकीय पोळी भाजण्यासाठी जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटवलं जात असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। राहुल गांधींचा नाशिकमध्ये दौरा होण्याची शक्यता आहे, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांवरती दबाव टाकला जातोय, असं बन यांचं म्हणणं आहे। आणि याच मुद्द्यावरनं नवनाथ बन आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये काय आरोप प्रत्यारोप झाले पाहूयात। आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातोय। राहुल गांधी पुढच्या वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये येणार आहेत आणि जोपर्यंत राहुल गांधींचा महाराष्ट्राचा दौरा होत नाही तोपर्यंत आदिवासी बांधवातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवावं असा दबाव या विद्यार्थ्यांवर टाकण्यात येतोय। आणि काँग्रेसचे नेते आपल्या मुलामुलींचं करिअर सेट करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। अशा माणसाला काय, तो कुठून होता, काय होता, कुठे आला, काय बोलतो, किती बोलावं, याला काय माहिती। पोचलेला माणूस आहे, कोऑप मेंबर करून टाकलाय, त्यामुळे त्याच्यावर फार काय बोलण्याची गरज भासत नाही मला। पण असं आहे की आंदोलनाला विरोधक सपोर्ट नाही करणार तर काही सत्ताधारी करतील। एवढी साधी अक्कल ज्या व्यक्तीला नाही तर त्याच्या वक्तव्याला आधार काय, त्याला वक्तव्याला उत्तर देण्याची गरज नाही।